श्रीरामचंद्रा करुणा समुद्रा ध्यातो तुझी राजसयोग मुद्रा नेत्री नये रे तुझ वीण निद्रा कै भेटसी बामदला सुभद्रा. अहिल्याचा उद्धार. कौसल्यास पुत्रप्राप्ती झाल्यानंतर अल्पावधीतच कैकईस एका पुत्राची आणि सुमित्रेस 2 पुत्रांची प्राप्ती झाली. या यथासमयी त्यांचे नामकरण झाले. कौसल्याच्या पुत्राचे नाव श्रीराम, कैकईच्या पुत्राचे नाव भरत आणि सुमित्रेच्या मुलांची नावे अनुक्रमे लक्ष्मण आणि शत्रुघ्न अशी ठेवली होती. 4 पुत्रांसमवेत महाराज दशरथ आणि 3 राण्या आनंद सागरात डुंबत होत्या. काळ पंख लावून उडून गेला. 4 बालके शस्त्र अस्त्र आणि शास्त्रविद्येत पारंगत होऊन किशोरावस्थेस प्राप्त झाली. एके दिवशी महाराज आपल्या 4 पुत्रांसह दरबारात बसले असताना महर्षी विश्वामित्रांचे आगमन झाले. महाराजांनी महर्षींचे यथायोग्य स्वागत करून त्यांना स्थान ग्रहण करण्याची अत्यंत नम्र भावाने विनंती केली. स्थानापन्न झाल्यानंतर महर्षींनी यज्ञाच्या वेळी राक्षसांकडून होणाऱ्या त्रासांचे वर्णन करून सांगितले. नंतर त्यांनी यज्ञाच्या रक्षणासाठी श्रीराम आणि लक्ष्मणास त्यांच्याबरोबर पाठवण्याची विनंती केली. तेव्हा विश्वामित्र म्हणाले, ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा, यज्ञ रक्षणास योग्य तोची सर्वथा. ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा, मायावी रात्रिंचर कष्टविती मजसी फार. मायावी रात्रिंचर कष्टविती मजसी फार. कैकवार करून यज्ञ नाही सांगता. ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा, शाप कसा देऊ मी दीक्षित तो नित्यक्षमी. शाप कसा देऊ मी दीक्षित तो नित्यक्षमी. सोडतो तो प्रदेश याग मोडता. ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा, आरभिता फिरून यज्ञ आणि तिथे फिरून विघ्न. आरभिता फिरून यज्ञ आणि तिथे फिरून विघ्न. रडतात मंडपात, रडतात मंडपात कुंज पेटता. ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा, वेरीवर रक्त मांस फेकतात ते नृशंस. वेरीवर रक्त मांस फेकतात ते नृशंस. नाचतात स्वैर सुखे मंत्र खावता. ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा, यज्ञ रक्षणास योग्य तोची सर्वथा. ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा, बालवीर राम तुझा देवो त्या घोर सदा. बालवीर राम तुझा देवो त्या घोर सदा. सान जरी बाळ तुझा घोर योग्यता. ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा, ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा. शंकित का हो
नृपा मुनि मागे राजकृपा शंकित का होसी नृपा मुनि मागे राजकृपा पावरसी काय असा शब्द पाळता जेठ तुझा पुत्र मला देई दशरथा प्राणाहुनी वचनी प्रीत रघुवंशी हीच रीत प्राणाहुनी वचनी प्रीत रघुवंशी हीच रीत दाखवी बघ राम स्वतः पूर्ण सिद्धता जेठ तुझा पुत्र मला देई दशरथा कौसल्ये रडसिकाय भीरु कशी वीरमाय कौसल्ये रडसिकाय भीरु कशी वीरमाय उभय वंश धन्य रणी पुत्र रंगता जेठ तुझा पुत्र मला देई दशरथा यज्ञ रक्षणास योग्य तोची सर्वथा जेठ तुझा पुत्र मला देई दशरथा मारीच तो सुबाहु राक्षस ते दीर्घ बाहु मारीच तो सुबाहु राक्षस ते दीर्घ बाहु ठेवितील शस्त्र पुढे राम पाहता जेठ तुझा पुत्र मला देई दशरथा श्रीरामा तूच मान श्रीरामा तूच मान घेई तुझे चाप बाण येतो तर येऊ दे येतो तर येऊ दे अनुज मागुदा येत तुझा पुत्र मला देई दशरथा यज्ञ रक्षणास योग्य तोची सर्वथा येत तुझा पुत्र मला देई दशरथा महर्षी विश्वामित्रांनी श्रीराम आणि लक्ष्मणास आपल्या यज्ञाच्या रक्षणासाठी महाराज दशरथांना विनंती करून नेले होते. दोघा बंधूंनी आपल्या अतुल पराक्रमाने सर्व राक्षसांना यमसदनी पाठविले आणि यज्ञ उत्तम प्रकारे संपन्न झाला. याच वेळी महाराज जनकांकडून त्यांच्या कन्येच्या स्वयंवराचे आमंत्रण महर्षींना आले. त्यानुसार महर्षी विश्वामित्र श्रीराम लक्ष्मण आणि अन्य ऋषीगण मिथिला नगरीस जाण्यास निघाले. मार्गात त्यांना एक फुला फळांनी भरलेला वृक्ष वेलींनी वेढलेला असा मुनिश्रेष्ठ गौतमांचा पवित्र आश्रम दिसला. सर्वजण त्या आश्रमात गेले. या सुंदर आश्रमात मृग मोर चिमण्या राघू मैना असे कोणतेच पशु प्राणी पक्षी दिसत नव्हते. हा आश्रम पाहिल्यावर श्रीरामांनी महर्षींना प्रश्न केला, गुरुदेव, फुलाफळांनी समृद्ध परंतु जीवजंतूंनी रहित असा हा पवित्र आश्रम कोणाचा आहे? हा आश्रम पाहून माझे मन आनंदित होत आहे. हे भगवन, याचा वृत्तांत मला सांगावा. महर्षी म्हणाले, हे रामा, या आश्रमात मुनिश्रेष्ठ गौतम आणि अहिल्या हे परम पावन असे दाम्पत्य राहत होते. देवांचा राजा इंद्र हा अहिल्यास भ्रष्ट करण्याची योग्य संधी पाहत होता. एकदा गौतम ऋषी आश्रमातून बाहेर गेले असताना इंद्राने गौतम ऋषींचे रूप घेऊन आश्रमात प्रवेश केला आणि अहिल्याजवळ जाऊ लागला. परंतु तिच्या पातिव्रत्याच्या बळामुळे तो तिच्या जवळ जाऊ शकला नाही. त्यावेळी कामातूर झालेल्या इंद्राने मायेने एक अन्य अहिल्या निर्माण केली आणि तिचा उपभोग घेऊन आश्रमातून तो बाहेर पडला. त्याच वेळी गौतम ऋषींनी आश्रमात प्रवेश केला. त्यांनी आपले रूप धारण केलेला इंद्र पाहिला आणि अत्यंत क्रोधाने म्हणाले, अरे दुष्टात्मा, अरे अधमा, माझे रूप धारण करणारा तू कोण आहेस? सत्य सांग, नसता तुला भस्म करून टाकीन. त्यावेळी इंद्र म्हणाला, भगवन, कामवश झालेला मी देवराज इंद्र आहे, माझे रक्षण करा. त्यावेळी क्रोधाने डोळे लाल झालेल्या गौतमांनी देवराज इंद्राला शाप दिला. ते म्हणाले, अरे नीचा, तू योनी लंपट आहेस, म्हणून तुझ्या शरीरात सहस्त्र छिद्रे पडतील. असा शाप देऊन ते घरात प्रविष्ट झाले. अहिल्याने सत्य परिस्थिती सांगण्याच्या पूर्वीच मुनींनी तिच्यावर आग पाखडण्यास सुरुवात केली. ते म्हणाले, हे दुष्टे, दुराचारिणी, माझ्या आश्रमातील शिळा होऊन राहा. येथे तू निराहार राहून
ऊन वारा पाऊस सहन करीत रात्रंदिवस कठोर तप करीत आपल्या हृदयात विराजमान असलेल्या परमात्मा श्रीरामांचे ध्यान कर. या क्षणापासून हा आश्रम विविध प्रकारच्या जीवजंतूंनी रहित होईल. अशा प्रकारे सहस्रो वर्षानंतर दशरथ पुत्र श्रीराम येथे येतील आणि तुझ्या शिळेवर पाय ठेवतील. त्यावेळी तू पापमुक्त होशील. असा शाप देऊन गौतम ऋषी हिमालयात निघून गेले. महर्षी विश्वामित्रांनी हा वृत्तांत सांगितल्यावर ते म्हणाले, हे रघुश्रेष्ठा, त्या दिवसापासून केवळ वायुभक्षण करून कठोर तप करणारी अहिल्या तुमच्या चरण रजांच्या स्पर्शाची प्रतीक्षा करीत अन्य प्राण्यांना न दिसता आपल्या या पवित्र आश्रमात राहत आहे. असे सांगून उग्र तपामध्ये रत असलेली अहिल्या महर्षींनी श्रीरामांना दाखविली. त्यावेळी श्रीरामांनी आपल्या पायाने त्या शिळेस स्पर्श करून तपोनिष्ठ अहिल्यास पाहिली. तिला पाहून मी श्रीराम आहे असे सांगून भगवान श्रीरामांनी तिला प्रणाम केला. त्यावेळी रेशमी पितांबर परिधान केलेल्या श्री रघुनाथांना अहिल्याने पाहिले. त्यांच्या खांद्यावर धनुष्यबाण विराजमान होते. त्यांच्या मुखावर स्मित होते. त्यांचे नेत्र कमळाप्रमाणे सुंदर असून वक्षस्थल श्रीवत्सांकाने सुशोभित होते. नीलमण्यासम कांतीने ते दाही दिशा प्रकाशित करीत होते. हे दिव्य रूप पाहून अहिल्याचे नेत्र आनंदाने भरून आले. तिला गौतमांच्या वचनांची आठवण झाली. श्रीराम हे साक्षात श्री नारायण आहेत हे जाणून तिने त्यांचे यथाविधी पूजन केले. तिने प्रभूंना दंडवत प्रणाम केला आणि सद्गदित वाणीने श्रीरामांची स्तुती करू लागली. अहिल्या म्हणाली, हे जगन्निवासा श्रीरामा, आज मी कृतार्थ झाले. तुमच्या लीला अनाकलनीय आहेत. तुमच्या मानवी रूपामुळे सर्व विश्व मोहित होत आहे. परम सुंदर अशा मानवदेहात श्रीहरीने या मर्त्यलोकात अवतार घेतला आहे. त्या धनुर्धारी कमळासमान विशाल लोचन असलेल्या भगवान श्रीराम प्रभूंना मी नित्य भजते. ज्यांच्या नाभीतून निघालेल्या कमळात ब्रह्मदेव प्रकट झाले, ज्यांच्या नामामृताचे रसिक स्वतः भगवान शंकर आहेत, अशा त्या श्रीरामचंद्रांचे मी माझ्या हृदयात अहर्निश ध्यान करते. देवर्षी नारद, ब्रह्मदेव, शंकर आणि सरस्वती त्यांच्या अवतार चरित्राचे निरंतर गायन करतात त्या प्रभूंना मी शरण आले आहे. पुराण पुरुष परमात्मा श्रीराम हे एक स्वयंप्रकाशित अनंत आणि स्वतःचे आदिकारण आहेत. असे असूनही जगाला मोहित करणारे मायामय मानवी रूप त्यांनी लोकांना परम अनुग्रहित करण्यासाठी धारण केले आहे. तुम्ही एकटेच या विश्वाची उत्पत्ती, स्थिती आणि लय करण्यासाठी आपल्या मायेच्या 3 गुणास प्रतिबिंबित होऊन ब्रह्मदेव, विष्णू आणि महादेव या नावांनी 3 रूपे धारण करता. अहो श्रीरामा, तुम्ही ओंकार शब्दाने वाच्य आहात, तसेच वाणीला अगोचर असे परमपुरुष तुम्हीच आहात. आकाशाप्रमाणे तुम्ही आत बाहेर सर्वत्र विराजमान आहात. तुम्ही निर्मळ, असंग, अचल, नित्य, शुद्ध, बद्ध, बुद्ध, सत स्वरूप आणि अव्यय आहात. अशा प्रकारे समोर उभे असलेल्या श्रीरामांची स्तुती करून त्यांना प्रदक्षिणा घालून अहिल्या मातेने भगवंतांना नमस्कार केला आणि त्यांच्या अनुमतीने ती आपल्या पतीकडे निघून गेली. अहिल्याने केलेले हे श्रीरामांचे स्तोत्र जे भक्तीने पठण करतील ते सर्व पापातून मुक्त होऊन परब्रह्म पदाला प्राप्त होतील. तसेच श्री रामचंद्र प्रभूंचे हृदयात ध्यान करून ज्या स्त्रिया भक्तिभावाने याचे पठण करतील त्यांना लवकरच पुत्रवती होण्याची संधी मिळेल. श्रीरामाने मानवास्त्र सोडून समुद्रामध्ये बुडवून दिलं. आग्नेय अस्त्रानं सुबाहूचा वध केला आणि विश्वामित्रांचा यज्ञ यथासांग पार पडला. याच वेळी मिथिलाधिपती जनक राजाकडे एक मोठा यज्ञ होणार होता. महर्षी विश्वामित्र आणि त्यांच्या आश्रमामधले आश्रमीय त्या यज्ञासाठी मिथिलेला जायची तयारी करू लागले. राम लक्ष्मणाने आपल्या बरोबर यावं म्हणून ते त्यांनाही पण आग्रह करू लागले. चला राघवा चला, चला राघवा चला, पहाया जनकाची मिथिला, पहाया जनकाची मिथिला. मिथिलेहुनी दर्शनीय नृप, राजर्षी तो जनक नराधिप,
नराधिपे त्या नगरी माझी यज्ञ नभा मांडला चला राघवाचला पहाया जनकाची मिथिला पहाया जनकाची मिथिला मिथिलेहुनी दर्शनीय नृप राजर्षी तो जनक नराधिप नराधिपे त्या नगरी माझी यज्ञ नभा मांडला चला राघवा चला पहाया जनकाची मिथिला यज्ञ मंडपी सुना प्रकारमुख जास पेलता झाला त्र्यंबक त्र्यंबक देवे त्याच धनुने त्रिपुरासुर मारिला चला राघवा चला पहाया जनकाची मिथिला शिवधनुते त्या सदनी ठेवून शिवधनुते त्या सदनी ठेवून जनक तयाचे करीतो पूजन पूजनीय त्या विशाल धनुला जगात नाही तुला चला राघवा चला पहाया जनकाची मिथिला देश देशीचे नृपती येऊन स्तिमित जाहले धनुष्य पाहून पाहताच ते उचलायाचा मोह तयाचा हरा चला राघवा चला पहाया जनकाची मिथिला पहाया जनकाची मिथिला देवदैत्य वासुर नर किन्नर देवदैत्य वासुर नर किन्नर उचलून शकले त्यास तसूभर तसूभरी ना सरलपणाच्या तसूभरी ना सरलपणाच्या चापाचा भाकला चला राघवा चला पहाया जनकाची मिथिला वाकवून त्याला ओढील प्रत्यंच्या त्या धनुस जोडील सोडील त्यातून बाण असा तर कोणी ना जन्मला चला राघवा चला पहाया जनकाची मिथिला पहाया जनकाची मिथिला उपजत योद्धे तुम्ही धनुर्धर निज नयनी ते धनु पहातर उपजत योद्धे तुम्ही धनुर्धर निज नयनी ते धनु पहातर बघा राघवा सौमित्री तर औत्सुक्ये दादला चला राघवा चला पहाया जनकाची मिथिला उत्साहाने निघते मुनिजन उत्साहा
दोघे आपण होता सहप्रवासी, आपण होता सहप्रवासी, भाग्य तरुये फला. चला राघवा चला पहाया जनकाची मिथिला, पहाया जनकाची मिथिला. चला राघवा चला. मिथिलेला येण्याचा मुनिजनांचा आग्रह श्रीरामाना मोडवला नाही. लक्ष्मणासह ते त्यांच्याबरोबर मिथिलेला जायला निघाले. जाताना महर्षी विश्वामित्रांनी त्यांना अनेक कथा सांगितल्या. चालता चालता रामाने एक ओसाड असा आश्रम पाहिला आणि कुतूहलाने विचारलं की महर्षी, हा आश्रम असा ओसाड का बरं आहे? मनुष्यवास दीर्घकाळ झाला नसावा अशी अवकळा या आश्रमाला का बरं आली आहे? तेव्हा मुनिवर्य विश्वामित्रांनी त्यांना अहल्येची कथा सांगितली आणि आपल्या चरणस्पर्शाने तिचा उद्धार करण्याची आज्ञा केली. श्रीरामांच्या चरणस्पर्शाने शिलासदृश्य पडलेल्या अहल्येच्या देहातून प्रकाश टाकला, मंजुळ स्वर उमटले. रामा शरण तुझे लागले, आज मी शाप मुक्त झाले, आज मी शाप मुक्त झाले. रामा शरण तुझे लागले, आज मी शाप मुक्त झाले, आज मी शाप मुक्त झाले. तुझ्या कृपेची शिल्प सक्ती, माझी मजले पुन्हा आकृती. तुझ्या कृपेची शिल्प सक्ती, माझी मजले पुन्हा आकृती. मुक्त जागले श्वास चुंबिती, पावनगी पावले. मुक्त जागले श्वास चुंबिती, पावनगी पावले. आज मी शाप मुक्त झाले, आज मी शाप मुक्त झाले. पुन्हा लोचना लाभे दृष्टी, दिसशी मग तू तुझ्यात सृष्टी. पुन्हा लोचना लाभे दृष्टी, दिसशी मग तू तुझ्यात सृष्टी. गोठ गोठले अश्रू तापून गालावर वाहिले, गोठ गोठले अश्रू तापून गालावर वाहिले. आज मी शाप मुक्त झाले, आज मी शाप मुक्त झाले. श्रवणाना ये पुनरपि शक्ती, मना उमगली अमोल बुद्धी. श्रवणाना ये पुनरपि शक्ती, मना उमगली अमोल बुद्धी. उठ अहल्ये असे कुणीसे, उठ अहल्ये असे कुणीसे, करुणावच बोलले. आज मी शाप मुक्त झाले, आज मी शाप मुक्त झाले. पुलकित झाले शरीर कोणवे, तुझ्या पदाचा स्पर्श जाणवे. पुलकित झाले शरीर कोणवे, तुझ्या पदाचा स्पर्श जाणवे. चरण धुळीचे कुंकुम माझ्या भासी लागले,
हलाल अमृतात नागले आज मी शाप मुक्त झाले आज मी शाप मुक्त झाले पतित पावन श्री रघुराजा पतित पावन पतित पावन श्री रघुराजा श्री रघुराजा काय बांधू मी तुमची पूजा पुनर्जात है जीवन अवघे पुनर्जात है जीवन अवघे पायावर बाहिले आज मी शाप मुक्त झाले आज मी शाप मुक्त झाले रामा चरण तुझे लागले आज मी शाप मुक्त झाले आज मी शाप मुक्त झाले